नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण पित्त आणि पित्ताशयाचे विकार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन मस्के. डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर चेतन मस्के हे पुण्यातील प्रसिद्ध असे लेप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन म्हणून ओळखले जातात. डॉक्टर मस्के यांनी आपलं MS हे शिक्षण पुण्यातील BG मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल या ठिकाणी 2007 मध्ये पूर्ण केलंय. तेव्हापासून ते पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरात प्रॅक्टिस करतात. डॉक्टर मस्के यांनी सन 2012 मध्ये मस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड याचं मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचा मान मिळवलाय. उत्तम सेवा समाजातल्या तळागाळातल्या लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वांना परवडतील अशा स्वरूपात देण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल सुरू केलंय. डॉक्टर चेतन यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे डॉक्टर चेतन हे पुणे सर्जिकल सोसायटीचे प्रेसिडेंट तसंच असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे याचे सेक्रेटरी म्हणून कार्यभार पाहतायत. सरांचे खूप सारे पेपर्स, आर्टिकल्स आणि प्रेझेंटेशन, कॉन्फरन्स वेगवेगळ्या पेपर, ईमेलद्वारे प्रकाशित होत असतात. 2019 मध्ये त्यांना टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपतर्फे इमॅजिंग आयकॉन ऑफ पुणे 2019 या सन्मानानं गौरवण्यात आलं. त्याचबरोबर यावर्षी जानेवारीमध्ये त्यांना लोकमत समूहातर्फे धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सरांचं हॉस्पिटल NABH आणि ISO तर्फे नामांकन मिळालेलं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स सर्जिकल ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या सामग्री, उदाहरणार्थ लेझर, हार्मोनिक, वेसल सीलर अशा सामग्री देखील आहेत. सरांचा स्पेशल इंटरेस्ट हा पोटातील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हार्निया शस्त्रक्रिया आणि पाईल्स या आजारामध्ये त्यांना स्पेशल इंटरेस्ट आहे. सरांचं हॉस्पिटल हडपसरमधील पहिलं लेझर सेंटर म्हणून ओळखलं जातं. याचबरोबर इथे विविध प्रकारच्या सर्जनची OPD म्हणजेच इंटिग्रेटेड सर्जिकल केअर सेंटर आहे, ज्याद्वारे लठ्ठपणाचं ऑपरेशन, कॅन्सर, लघवीचं ऑपरेशन, लहान मुलांचे ऑपरेशन्स, मेंदूचे ऑपरेशन आणि हाडांचे ऑपरेशन याचे डॉक्टर्स देखील उपलब्ध असतात. 2010 पासून सर पित्तासाठी आणि पित्ताशयाच्या खड्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटला लागतील अशा स्वरूपाच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया देखील करतात. तर डॉक्टर, आजचा विषय आहे पित्त आणि पित्ताशयाचे जे विकार होतात ते. आपण बघतो आजूबाजूला अनेक जण म्हणतात, अरे मला पित्ताचा त्रास आहे किंवा पित्त खूप वाढलाय. तर सगळ्यात आधी पित्त होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि पित्त वाढण्याची कारणं काय आणि हा पित्ताचा त्रास आपल्याला होऊ नये तो टाळण्यासाठी आपण काय करायला हवं? नमस्कार. आजचा विषय फार असा इंटरेस्टिंग आहे. पित्त कोणाला नाही असा शोधून पण सापडणार नाही. बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा हा पित्ताचा त्रास कळतो. बरेच जण या पित्ताचं लक्षण आपल्या भाषेत सांगतात. उदाहरणार्थ त्याच्या अंगावर चट्टे पडाल ते पित्त म्हणतात किंवा डोकं दुखते म्हणून ते पित्त म्हणतात. तर हे पित्ताचं लक्षण नाही. पित्ताचं प्रॉपर लक्षण म्हणजे छातीमध्ये जळजळ होणे, खाल्ल्यानंतर पोट गच्च होणे, सारखी उलटी, मळमळ किंवा खाल्ल्यानंतर पोटामध्ये आग पडणे किंवा पोट उपाशी असताना पोटामध्ये आग पडणे, सारखी उचकी लागणे, ही लक्षणं त्याला प्रामुख्याने असतात. बऱ्याच वेळा ही लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा हे लक्षणांची शहानिशा करणं गरजेचं असतं. ही लक्षणं कशामुळे आहेत, नक्की पित्तामुळे आहेत का अजून काय कॉज आहे हे बघणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा या लक्षणांकडे पेशंट दुर्लक्ष करतो, पण जेव्हा काही साईन्स आहे त्याला आम्ही रेड फ्लॅग साईन किंवा अलार्मिंग साईन्स म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, काही कारण नसताना वजन कमी होतंय, भूक कमी लागते, संडास काळी होते, रक्ताची उलटी होते किंवा अंगात रक्त कमी होते, अशी जर चिन्ह दिसली तर ह्याला आम्ही अलार्मिंग साईन म्हणतो आणि हे ताबडतोब लगेच डॉक्टरांकडे जाऊन ह्याचा शहानिशा करणं गरजेचं असतं. आता ही जेव्हा लक्षणं आपण बघतो त्या लक्षणांच्या वेळी ही लक्षणं बघताना किंवा पेशंटशी आम्ही बोलताना हे लक्षणं चालू असताना त्याचं कारणही शोधणं गरजेचं पडतं. कारण पित्ताचा त्रास हा एक जीवनशैली आजार आहे. आपल्या जीवनातील आपल्या दैनंदिन गोष्टींच्या त्रासामुळे किंवा काही वाईट चुकीच्या सवयीमुळे हा त्रास उद्भवतो. त्याची प्रामुख्याने कारणं काय आहेत किंवा कशामुळे होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या पेशंटशी खूप बोलावं लागतं. सर्वात प्रथम म्हणजे प्रामुख्याने दिसणारं कारण म्हणजे आत्ताच्या युगातलं अनहेल्दी डाएट, म्हणजे स्पायसी फूड, फ्राईड फूड किंवा बेकरी आयटम्स, जंक फूड ज्यामध्ये पिझ्झा आहे, बर्गर आहे ह्याचं अतिसेवन होणं, कॉफी किंवा अल्कोहोल किंवा तसे तत्सम पदार्थांचं जास्त सेवन होणं. कधी कधी काही गोळ्या असतात, त्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे किंवा काही गोळ्या पित्त वाढण्यासाठी कारणीभूत असतात, त्यांच्यामुळे हे पित्त होतं. आणि दुसरा कॉमन दिसून येणारा कारण म्हणजे सध्याच्या ह्याच्यातलं दिसणारा हेलिकोबॅक्टर पायलोरी हा बॅक्टेरिया, म्हणजे हा H. पायलोरी बॅक्टेरिया म्हणतो आपण. तर ह्या इन्फेक्शनमुळे पण पोटामध्ये बऱ्याच वेळा हे पित्ताचा त्रास सुरू होतो.
त्यामुळे ही कारणं बघत असतानाच आपण असं म्हणतो की बाबा हे ठीक आहे बाबा सर, आम्हाला तुम्ही कारणं सांगितली, पण आम्ही दूर कशी करायची, कारण आम्हाला तुम्ही कारणं सांगताय, फक्त कसं करायचं. तर आहार हा सर्वात मोठा यातून ट्रीटमेंटचा भाग आहे. आपल्या ज्या ट्रीटमेंट करताना, पित्ताचा आजार करताना आम्ही पेशंट नेहमी सांगतो की आम्ही फक्त गोळी घेऊन तुम्हाला रुळावर आणणार आहोत. तुमचा मेन ट्रॅक जो आहे तो तुमच्या आहाराने तुम्हाला बरा करायचा आहे. कारण वेळच्या वेळी आहार घेतला आणि योग्य जर आहार घेतला तर हा त्रास खूप अंशी टाळता येतो आणि बराही होतो. आता काय खावं याची खूप मोठी लिस्ट आहे, त्यामुळे ती लिस्ट सांगणं किंवा मांडणं अशक्य आहे. पण काय खाऊ नये हे आपण ठरवू शकतो. उदाहरणार्थ मी जसं म्हटलं, जंक फूड खाऊ नये, अल्कोहोलचा मारा नसावा, कॅफिन, कॉफीजन्य पदार्थ कमी असावे, चॉकलेटचं अतिसेवन नसावं, टोमॅटो किंवा अशा सिट्रस फूडचा पदार्थ सेवन कमी असावं, सॉफ्ट ड्रिंक, स्मोकिंग, बर्गर्स, अनहायजेनिक फूड हे थोडंसं कमी टाळावे. याचबरोबर आपला सकस आहार जो आहे, आपण जो इंडियनमध्ये आहार घेतो, सकस आहार फार महत्त्वाचा आहे. कारण त्या सकस आहारामध्ये प्रत्येक गोष्टीत, म्हणजे त्यामध्ये ॲसिड आहे, न्यूट्रलिज, अल्कलायझन आहे, सगळ्या गोष्टींचा सकस पूरक आहार असतो. त्यामुळे आपल्या पोटामध्ये आपला pH मेंटेन करायला खूप फायदा होतो. हा पित्ताचा आजार, जसं म्हटलं मी की जीवनशैलीचा आजार आहे, त्यामुळे ही जीवनशैली बदलणं किंवा जीवनशैलीचं कारण शोधून काढणं हेही फार महत्त्वाचं आहे. जीवनशैलीचं कारण बघताना जर स्मोकिंग असेल तर स्मोकिंगचं बंद करणे, झोपण्याच्या सवयी चेंज करणे. बऱ्याच वेळा पेशंटला झोपच येत नाही. आजकाल मोबाईलमुळे रात्री रात्री जागणं होतं, त्यामुळे उशिरा उठणं, त्यामुळे डोक्यामधलं जे रिदम आहे ते पूर्ण चेंज होतं. त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 तास रात्रीची झोप, दुपारची झोप बंद किंवा कमीत कमी हार्डली ज्या पॉवर नॅप बनतो तशी 4 ते 5 वेळा खाणं, स्मॉल फ्रिक्वेंट मील हे फार महत्त्वाचं आहे. कारण पोटामधलं होणारं ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला या अन्नाचाच फायदा होतो. बरेच जण ओव्हर द काउंटर मेडिसिन घेऊन हे पित्त कमी करायचा प्रयत्न करतात, पण त्याचा खूप साईड इफेक्ट पुढे मी सांगेलच. बऱ्याच वेळा या पेशंटला GERD म्हणजे रिफ्लक्सचा त्रास असतो. त्यावेळी जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे उदाहरणार्थ टाईट कपडे न घालणं, जास्त वाकू नये किंवा झोपल्यावर लगेच जेवल्यावर लगेच झोपू नये, झोपताना डोक्याचा भाग थोडासा वर घ्यावा जेणेकरून ते रिफ्लक्स होणार नाही. काही औषधं आहेत ज्यांचा रेग्युलर मारा घेणं, रेग्युलर कोर्स करणं गरजेचं आहे. काही औषधं त्यांचं आपण अति सेवन करणं वर्ज्य केलं पाहिजे. आपल्या चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत, वाईट सवयी आपण कमी केल्या पाहिजेत. वाईट सवयी जेणेकरून ज्या उदाहरणार्थ अल्कोहोल, स्पिरिट्स, स्पायसेस, स्मोकिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बंद करू तेव्हा हा त्रास आणि हा पित्ताचा आजार कंट्रोल करणं आणि बरं करणं आपल्याला शक्य होतं. अगदीच. तर आहारामध्ये नेमके कोणते बदल करायला हवे किंवा काय टाळायला हवं हे तुम्ही सांगितलं. मात्र पित्त झालंय की नाही हे कळण्यासाठी काही तपासण्या देखील करणं गरजेचं आहे का? पित्ताचे लक्षण बघितल्यानंतर आपण जेव्हा त्यांना जीवनशैलीच्या ट्रीटमेंट दिल्यानंतर हा त्रास जेव्हा कमी होत नाही तेव्हा आपण त्यांना काही तपासच होतो. त्यातली सर्वात प्रथम तपासणी असते ती म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये आपण पित्ताबरोबरच पोटामध्ये, जठरामध्ये काही सूज आहे का, बाकी काय गोष्टी आहेत का हे तपासणी करतो. मग तपासणी असते ती गॅस्ट्रोस्कोपी, काही ब्लड टेस्ट आहेत आणि स्टूल टेस्ट आहे ज्यामध्ये आता रक्तस्राव आहे का, रक्त कमी होतं काय बघतो. या सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी. गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे आपण घशामध्ये भूल देऊन आपण एक दुर्बीण असते, त्याला कॅमेरा समोरचा आपण आत टाकतो. त्यामार्गे आपण अन्ननलिकेत काय जखमा आहेत का, जठरामध्ये काय सूज आहे का, काय अल्सर आहे का याची तपासणी करतो. त्याचवेळी आपण जठराचा किंवा छोट्या हातीचा पहिला भाग, त्याला डिओडनम म्हणतो, त्यातून आपण काही बायोप्सी घेतो ज्यामध्ये आपल्याला H. पायलरीचं इन्फेक्शन झालं आहे का किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स आहे का याची तपासणी होते. ही गॅस्ट्रोस्कोपी आपल्याला निदान आणि ट्रीटमेंट दोन्हीसाठी कामाला येते. कारण ह्यातून बायोप्सी केल्यानंतर आपण निदान होतं आणि स्मॉल पॉलिप असेल तर आपण ते कट करून ती ट्रीटमेंटही होते. त्यामुळे या सर्व तासांमध्ये पित्तासाठी सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी. अगदीच. या आजारांकडे अनेकदा आपण बघतो की दुर्लक्ष केलं जातं. पित्तचे बरं होईल, जर दुर्लक्ष केले तर त्याचे काही गंभीर दुष्परिणाम देखील आपल्याला होऊ शकतात का? हो, नक्कीच. दुष्परिणाम करण्याआधी आपण ट्रीटमेंट बघूया, काय सुरू करायची असते ट्रीटमेंट. युजली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, काही ठराविक मेडिसिन. आम्ही जेव्हा ठराविक मेडिसिन म्हणतो तेव्हा आम्ही ठराविक काळासाठी दिलेले असतात. बऱ्याच वेळा पेशंट ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतात. असे आमचे बरेच पेशंट आहेत, ते ओमनी नावाची गोळी कित्येक वर्ष घेत आहेत. त्यांना असं वाटतं की जसं आपल्याला BP आहे किंवा शुगर आहे तशीच ही पित्ताची गोळी दररोज घ्यायची असते. काय होतं, या लॉंग टर्म पित्ताची गोळी घेतल्यामुळे पोटामधलं पित्त सप्रेस होतं आणि मग पोटामध्ये ॲट्रोपिक गॅस्ट्रायटिस किंवा असे काही चेंजेस होतात जेणेकरून पोटामध्ये येणारा जो कॅन्सरजन्य पदार्थ असतात ते जाण्याचं काम पित्त करतं. पण ही गोळी खाल्ल्यामुळे पित्त कमी होतं आणि मग पोटामध्ये कॅन्सरचं रूपांतर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ओव्हर द काउंटर मेडिसिन, लॉंग टर्म मेडिसिन घेणं बंद केलं पाहिजे.
कधी कधी पेशंटला रिफ्लक्सचा त्रास असतो, त्यावेळी आम्ही पेशंटला ट्रीटमेंट झाल्यानंतर म्हणजे मॉडिफिकेशन केल्यानंतर मेडिसिन दिल्यानंतरही फरक पडत नसेल तर सर्जरी ॲडवाइस करतो, जेणेकरून आम्ही फंडोप्लॅकेशन करून हा जो वर रिफ्लक्स आहे तो बंद करतो. हे सर्व झाल्यानंतर किंवा हे पेशंटने न केलं, ट्रीटमेंट केलीच नाही किंवा दाखवलंच नाही, फॉलोअपच केला नाही, तर पुढे काय होतं तर पोटामध्ये अल्सर होतात, अन्ननलिकेमध्ये जखमा होतात, त्या जखमांचं रूपांतर स्ट्रिक्चरमध्ये होऊ शकतं, पुढे कॅन्सर होऊ शकतो. पोटामधला अल्सर कधी झाला तर अल्सर फुटायची भीती, त्यानंतर जीवघेणी भीती वाढू शकते. त्यामुळे आपल्याला जे ह्यातली लक्षणं कुठली असतील त्याची शहानिशा करून ती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि ट्रीटमेंट योग्य वेळी योग्य ठिकाणी केली तर ती फायदेशीर होते. अगदीच. आणि पित्त आणि पित्ताशयाचा जो त्रास आहे याचा देखील परस्पर जो संबंध आहे त्याबद्दल काय सांगाल? बऱ्याच वेळा लोकांमध्ये फार मिसकन्सेप्शन होतं की पित्त आणि पित्ताशय एकच आहे. तर पित्त ही जठरामध्ये होणारी प्रक्रिया आहे आणि पित्ताशय हे लिव्हरमधून जे बाईल तयार होतं त्याचं शयागृह म्हणजे पित्त स्टोरेज करायची जागा म्हणजे पित्ताशय. पित्त जठरामध्ये होतं, ते आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत पोटामध्ये गरजेचं आहे, कारण आपण जे खातो ते जीर्ण गरजेचं आहे. पित्ताशय हे लिव्हरपासून येणारं खालचं कंटेंट जमा करण्यासाठी असतं. ते आपलं खाल्लेलं जेवण जेव्हा पित्तामध्ये ॲसिडमध्ये मिक्स होतं तेव्हा ते पुढे न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा डायजेस्ट होण्यासाठी या बाईलचा आपल्याला फार फायदा होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या पेशंट होता की सर आमचं पित्ताशय काढलं आहे पण तरी आम्हाला पित्त होते, असं का? तर पित्ताशय ही स्ट्रक्चर जागा वेगळी आहे, पित्त ही जागा वेगळी आहे, पण दोघींचं नाव जवळपास सारखं असल्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट पित्त आणि पित्ताशय याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. तर पित्ताशयाची ट्रीटमेंट ही वेगळी होते, पित्ताची ट्रीटमेंट ही वेगळी होते. अगदीच. आणि पित्ताशयाचे जे खडे होतात ते नेमके का होतात, त्यामागे काय कारण आहेत? कोणाला पित्ताशयाचा खडे होण्याचा त्रास अधिक असू शकतो आणि हा त्रास झालाच तर तो ओळखायचा कसा? त्याची काही लक्षणं आहेत का? पित्ताशयाचे खडे हे फार आता वाढत चाललेला आजार आहे. आपलं जे आहार बदलत चाललं आहे किंवा आपली जीवनशैली बदलत चालली, त्यामुळे हा खड्यांचे प्रमाण खूप वाढत चाललं आहे. बऱ्याच वेळा हे खडे आपल्याला असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन म्हणजे काही त्रास न होणारे गॉलस्टोन असतात. ज्यावेळी पेशंट रुटीनली सोनोग्राफी करत जातो तेव्हा कळतं की त्यांना खडे आहेत. बऱ्याच वेळा ह्या खड्यांचा त्रास झाल्यानंतर पेशंटला कळतो. म्हणजे त्रास म्हणजे काय असतात? अचानक पोटात दुखायला लागणं, थंडी वाजून ताप येणं, कधी कधी कावीळसारखी लक्षणं जेणेकरून अंगातून लघवी डार्क पिवळ्या रंगाची होणे, कधी कधी संडास पांढरी होते जेणेकरून ज्याला मी ऑस्ट्रोजॉन्डिस असं म्हणतो, ही अशी लक्षणं घेऊन पेशंटला समोर येतात. कारण जर बघायला गेलो आपण पित्ताशयाच्या खड्याचं, तर हे जे बाईल असतं या बाईलमध्ये कोलेस्ट्रॉल आणि बाईलचं आणि बिलिरुबिनचं प्रमाण असतं, ते प्रमाण मेंटेन असणं गरजेचं असतं. काही कारणास्तव जेव्हा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा पित्ताशयामध्ये खडे होतात. कधी कधी जेव्हा रक्त काही ब्रेकडाऊन झालं, RBC ब्रेकडाऊन झाले, तर मग बिलिरुबिन वाढतं त्या बाईलमध्ये, त्यामुळे पित्ताशयाचे खडे होतात. कधी कधी हे पित्ताशय आहे ते पंपिंगचं काम व्यवस्थित करत नाही, त्यामुळे जे स्टोरेज झालेलं बाईल आहे हे पूर्ण व्यवस्थित पंप होत नाही आणि ते पंप न झाल्यामुळे आतमध्ये पित्त जमा राहतं आणि मग त्याचे पित्ताशय खडे होतात. तर हे खडे व्हायचं किती पर्सेंटेज आहे, मला किती प्रमाणात खडे होतील हे आपण जाणून घ्यायला फार इच्छा असते. आमच्या पुस्तकात सांगितलेलंच आहे की फॅट फिमेल ॲट 40 म्हणजे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आहे, ओबेसिटी फॅटनेस असेल जास्त प्रमाण आहे आणि 40च्या एजमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं. त्याचबरोबर ज्यांच्या बाईलमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढलेलं आहे, काही जेनेटिक कॉज आहे ओबेसिटी आणि काहींनी रॅपिड वेट लॉस केला असेल, त्यांनाही हे पित्ताशयाचे खड्याचं प्रमाण जास्त आढळतं. आपल्या भारतामध्ये पण असे 2 प्रकार आहेत, उदाहरणार्थ नॉर्थ इंडियामध्ये किंवा ईस्ट पार्ट ऑफ इंडियामध्ये हे प्रमाण खड्यांचं खूप जास्त आहे आणि मोठे मोठे खडे या पेशंटमध्ये आपल्याला आढळतात. तर नेमके पित्ताशयाचे खडे का होतात आणि ते टाळण्यासाठी काय करायला हवं हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय. याच विषयी आपण त्यांच्याकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन म्हस्के. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की पित्ताशयामध्ये विकार नेमके का होतात, खडे का होतात आणि ते टाळण्यासाठी आपण काय करायला हवं. मात्र अनेकदा रुग्णांना, प्रेक्षकांना असाही प्रश्न पडतो की मग काही तपासण्या आहेत का की आम्ही आधीच ओळखू शकतो की हा आजार आम्हाला होणार नाही? सर्वात बेसिक तपासणी असते ती म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पित्ताशयाचे खडे किती आहेत, पित्ताशयाचा आकार कसा आहे, पित्ताशयाची वॉल थिकनेस कशी आहे हे कळतं. उपाशीपोटी केलेली सोनोग्राफी फार चांगली असते. त्यातही जर काही कळलं नाही तर मग आम्ही स्कॅन ॲडवाईस करतो. स्कॅनमध्ये आम्हाला पित्ताशयाच्या बरोबर त्या नळीमधला काय त्रास आहे का, साईडला कुठे काही बाकीचे चिन्ह झाली आहेत का हेही कळतं. बऱ्याच वेळा हे पण जेव्हा काही रूल आउट करत नाही किंवा आम्हाला काही सांगू शकत नाही तेव्हा आम्ही एक MRCP नावाची तपासणी असते, ज्यामध्ये MRI करतो फक्त
बिलिरुबिन म्हणजे बाईल डक्ट, पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा म्हणजे पँक्रियासचा ती तपासणी. त्यामध्ये आम्हाला पित्ताशयामध्ये काही नळीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, स्वादुपिंडात नळीत काय प्रॉब्लेम आहे का, हे सगळं क्लिअरली कळतं. तर या बेसिक 3 तपासण्या जेणेकरून आपल्याला या सोनोग्राफी किंवा स्कॅन किंवा MRCPने पित्ताशयामध्ये काय प्रॉब्लेम आहे का तो कळतो. तपासण्यांबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र एखाद्या पेशंटला ऑपरेशन हे करावंच लागतं का? आणि त्रास समजा काही नसेल, लक्षणं नसतील, तरीही त्यांना ऑपरेशन करावं लागतं का? पित्ताशयाचं ऑपरेशन करताना खडा कुठे आहे, किती आहे यावर ऑपरेशन फार फरक पडतो. पित्ताशयामध्ये खडा आहे का, किंवा पित्ताशयाच्या तोंडाशी खडा अडकून पडला आहे का, किंवा नळीमध्ये खडा अडकला आहे का, किंवा कधी कधी लिव्हरच्या नळीमध्ये खडा आहे का, याच्यावर आपल्याला तपासणी आणि उपचार ठरतो. बऱ्याच वेळा जेव्हा हा खडा छोटा असेल आणि नळीमध्ये येऊन अडकला असेल तर त्याला आम्ही ऑप्टो जॉन्डिस असा प्रकार सुरू होतो. त्यावेळी ERCP नावाच्या तपासणीने आणि ट्रीटमेंटने आपण तोंडातून दुर्बीण टाकतो. जठरातून पुढे गेल्यानंतर जिथे हे तोंड उघडतं तिथूनच आपण बारीक फोर्सेप टाकून हे खडसे क्लिअर केले जातात आणि त्यानंतर मग पित्ताशयाचं ऑपरेशन केलं जातं. पित्ताशयाचं ऑपरेशन हे लॅप्रोस्कोपिकली होतं. बऱ्याच वेळा पेशंट म्हणतात आम्हाला की सर हे आम्हाला लेझरने ऑपरेशन करून द्या. तर लेझरने पित्ताशयाचं ऑपरेशन होत नाही. पित्ताशयाचं ऑपरेशन हे लॅप्रोस्कोपीने होतं. पोटावर 5 ठिकाणी स्किनला फक्त कट देऊन 1 सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर कट असतो. आपण दुर्बीण आणि इन्स्ट्रुमेंट आत टाकून हे पित्ताशय लिव्हरपासून काढलं जातं आणि मग ते बाहेर पित्ताशय विथ स्टोन हे आपण बाहेर काढतो. हे ऑपरेशन झाल्यानंतर सेकंड डे पेशंट लगेच नॉर्मली इंटेक करतो, मूव्हिंग करू शकतो. बऱ्याच वेळा पेशंटच्या कंडिशनवर आपण सेकंड किंवा थर्ड डे पेशंट डिस्चार्जही करतो. बऱ्याच वेळा कधी कधी समजा काही कॉम्प्लिकेशन असेल तर आपण ही बारकी नळी जी बाहेर ठेवतो ती काही दुसऱ्या नळी काढली जाते. बऱ्याच वेळा पेशंटला असा प्रश्न असतो की सर किडनीचा स्टोन आणि ह्या स्टोनमध्ये काय फरक आहे. तर किडनीमध्ये होणारे स्टोनची प्रक्रिया वेगळी, पित्ताशयाच्या स्टोनची प्रक्रिया वेगळी, ट्रीटमेंटही तशीच वेगळी आहे. किडनी स्टोनमध्ये आपण सलाईन मार्गे किंवा औषधामार्गे हा खडा पाडायचा किंवा पडायचा प्रयत्न करू शकतो. तसा पित्ताशयामध्ये होत नाही. किडनीमध्ये किडनीचे स्टोन त्रासदायक असतात, किडनी चांगली असते त्यामुळे तिथे फक्त स्टोन काढले जातात. पित्ताशयामध्ये पित्ताशय खराब असतं त्यामुळे पित्ताशय अलॉंग विथ स्टोन ते काढले जातात. त्यामुळे बऱ्याच वेळा हे कन्फ्युजन जे असतं की आम्हाला किडनीसारखंच ट्रीटमेंट करा ते योग्य होत नाही. असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन असतील किंवा त्रास न देणारे गॉलस्टोन असतील पण ते मोठे असेल, मोर दॅन 6 mm असतील, मल्टिपल मोठे मोठे लार्ज पॉलिप असतील, खूप स्टोन्स असतील किंवा नळीमध्ये स्टोन अडकलं असेल, या स्टोनमुळे कधी कधी स्वादुपिंड म्हणजे पँक्रियाचं इन्फेक्शन झालं असेल, स्वादुपिंडावर इन्फेक्शन झाल्यानंतर पित्ताशय इन्फेक्शन झालं असेल, या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला हे दुर्बिणीने पित्ताशय काढणं गरजेचं असतं. अगदी. मात्र काही पेशंटने याकडे दुर्लक्ष केलं आणि ऑपरेशन केलंच नाही तर मग त्यांच्या शरीरावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? हो, ऑपरेशन न केल्याचे दुष्परिणाम खूप आहेत. आम्ही ह्याला पोटामध्ये नॉन डिफ्यूज झालेला बॉम्ब असं म्हणतो. म्हणजे हा अजून तरी पोटामध्येच आहे, अजून फुटला नाही आहे, कधी फुटेल माहीत नाही. त्यामुळे ह्याला लवकरच डिफ्यूज करून काढणं गरजेचं असतं. मग हा काय त्रास देऊ शकतो. उदाहरणार्थ सारखं पोटामध्ये दुखणं, त्याला बिलिअरी कोलिक म्हणतो आपण, पित्ताशयावर इन्फेक्शन होणं, त्यातून आतमध्ये म्युकससारखी गाठ जमा होणं, त्यातून पू होणं, कधी कधी फिश्युला किंवा पित्ताशय फुटणं, असे जीवघेणे कॉम्प्लिकेशन पण होऊ शकतात. बऱ्याच वेळा हे पित्ताशयाचे स्टोन आपण जर काढले नाहीत किंवा ऑपरेशन केलं नाही तर पित्ताशयाचा कॅन्सरही होऊ शकतो. हे स्टोन बऱ्याच वेळा जेव्हा खाली पास होतात तेव्हा रिकरंट पँक्रियाटिस म्हणजे स्वादुपिंडावर इन्फेक्शन होऊन स्वादुपिंड पण निकामी किंवा खराब होऊ शकतो. त्यामुळे पित्ताशयामध्ये स्टोन असतील, भरपूर स्टोन असतील तर योग्य दाखवून डॉक्टरांना ट्रीटमेंट करून हे काढून घेणं किंवा याची ट्रीटमेंट सुरू करणं, गोळ्या औषधं जे समजा स्टोन लहान असतील तर मेडिकल मॅनेजमेंटने पण आपल्या गोळ्यांचा कोर्स करून हे स्टोन वेगळ्याचा प्रयत्न करू शकतो. पण दुर्लक्ष करून हे आणि पुढचं रिस्क वाढवण्यापेक्षा वेळीत योग्य वेळीच ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. अगदीच. एकंदरीतच पित्त आणि पित्ताचे विकार आपल्याला होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? पित्त आणि पित्ताशय यावर आज बोललो आपण, दोन्ही पण जीवनशैलीचे आजार आहेत. बऱ्याच वेळा आपल्या जीवनशैली सुधारणा केल्यानंतर हे दोन्ही पण त्रास आपल्याला आटोक्यात आणता येतात. फक्त यावर बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं, बऱ्याच वेळेला फार लाईटली घेतलं जातं. ते लाईटली घेतलं जाऊ नये. पित्ताचा त्रास असेल तर दाखवून पुढचे कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. पित्ताशयात खडे असतील तर ते पण दाखवून घेऊन ट्रीटमेंट योग्य त्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अदरवाईज त्या कॉम्प्लिकेशन जे आहेत त्याचा नंतर आपल्याला पश्चाताप होतो. अगदीच. आणि पित्त झाल्यानंतर आपण बघतो की घरगुती उपाय केले जातात किंवा वेगवेगळ्या पॅथीचा देखील या ठिकाणी वापर केला जातो, मात्र तरीही फरक पडत नाही. तर असे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात की आम्ही ऑलरेडी ट्रीटमेंट घेतली आहे, आम्हाला फरक पडत नाहीये, मग आता शेवटच्या टप्प्यात येऊन काय करायचं, तर अशा पेशंटला तुम्ही कसं हँडल करता? बऱ्याच वेळा हे जे बऱ्याच ठिकाणी फिरतात
त्यांचा फक्त ट्रीटमेंटवरच डिपेंडन्सी असते. स्वतःहून त्यांनी काहीच प्रयत्न केले नसतात. त्यामुळे ते मग इथे गेलो, ह्या पॅथीकडे गेलो, आम्हाला काहीच फरक पडल्याशिवाय तुमच्याकडे आलो. पण बेसिक कारण जे असतं ते शोधल्याशिवाय ट्रीटमेंट केल्याशिवाय फरक पडत नसतो. त्यामुळे कुठेही जा, म्हणजे आमच्याकडे आला किंवा कुणाकडे गेला की बेसिक कॉज जे आहे ते आपलं ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. अशा वेळा बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्यांचा कॉज शोधायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा म्हणजे 90% वेळा हा जीवनशैलीचा आजार आढळतो. जीवनशैलीत थोडेसे बदल केले की हा आजार बऱ्यापैकी कव्हरमध्ये येतो आणि मग थोडासा औषधांचा मारा, थोडंसं रिस्ट्रिक्शन केलं की हा आजार पूर्णपणे आटोक्यात राहतो. आटोक्यात का म्हणायचं कारण आहे, कारण आत्ता आपण रुलावर ट्रॅकवर असतो, थोडंसं काय चुकलं की परत हा ट्रॅक घसरतो. त्यामुळे आपल्याला हे आटोक्यात राहणं गरजेचं असतं. नक्कीच. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीचा जर आपण विचार केला तर त्याकडे लक्ष देणं आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेतली तर हे विकार आपल्याला होणार नाही. आणि याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.